श्री स्वामी समर्थांचा पालकांसाठी अमूल्य संदेश. मुलांची चिंता करू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रत्येक आईवडिलांच्या मनात आपल्या मुलांबद्दल एक इच्छा असते, माझे मूल सुखी असावे, निरोगी असावे, चांगले शिकावे, योग्य मार्गाने चालावे आणि आयुष्यात मोठे व्हावे. पण मुलं मोठी होत जातात तशी पालकांची चिंता देखील वाढत जाते. माझ्या मुलाचे भविष्य कसे असेल? माझ्या मुलाला चांगले मित्र मिळतील का? तो चुकीच्या संगतीला लागणार तर नाही ना? त्याला आयुष्यात योग्य निर्णय घेता येतील का? माझ्या मुलावर कोणते संकट तर येणार नाही ना? असे असंख्य प्रश्न आईवडिलांच्या मनात सतत सुरू असतात. कधी कधी मुलं आपल्या डोळ्यांसमोर असतानाही पालकांना त्यांच्या भविष्याची भीती वाटत राहते. परंतु स्वामींच्या भक्तीचा मार्ग आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो. चिंता करण्यापेक्षा विश्वास ठेवा, भीती करण्यापेक्षा प्रार्थना करा आणि आपल्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण जिथे मनापासून श्रद्धा असते तिथे मनाला आधार मिळतो. 1. भीतीपेक्षा विश्वासाचे महत्त्व. आईवडिलांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम जगातील सर्वात निःस्वार्थ प्रेमांपैकी एक आहे. मुलाला ताप आला तर आईची झोप उडते. मुलगा उशिरा घरी आला तर वडील वारंवार घड्याळ पाहतात. मुलगा परीक्षेला बसला तर आईवडील त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. मुलगा नोकरीसाठी बाहेर गेला की त्याची काळजी वाटते. मुलाचे लग्न झाले तरी पालकांची चिंता संपत नाही. मुलं कितीही मोठी झाली तरी आईवडिलांच्या मनातील काळजी कमी होत नाही. पण याच ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण मुलांसाठी चिंता किती करायची आणि विश्वास किती ठेवायचा? कारण सततची चिंता मनाला कमजोर करते. रात्रभर विचार करत बसल्याने समस्या सुटत नाही. पण त्याच मनाने जर आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आणि म्हटले, स्वामी महाराज, माझ्या मुलासाठी जे योग्य आहे ते करा, माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा, त्याच्या आयुष्यात चुकीची पावले पडू देऊ नका आणि संकटाच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहा, तर मनाला एक वेगळाच आधार मिळतो. ही प्रार्थना म्हणजे समस्या टाळण्याचा दावा नाही, तर आपल्या मनातील भीती स्वामींच्या चरणी ठेवण्याचा मार्ग आहे. आईच्या डोळ्यातील अश्रू आणि वडिलांच्या मनातील काळजी स्वामींपासून लपलेली नसते. म्हणूनच पालकांनी मुलांसाठी चिंता करण्याबरोबरच त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या मुलाचे रक्षण करा एवढे शब्दही मनापासून म्हटले तरी त्या प्रार्थनेत आईवडिलांचे संपूर्ण प्रेम सामावलेले असते. 2. संकट येण्यापूर्वी मिळणारी अदृश्य मदत. आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण एखाद्या मोठ्या संकटापासून अगदी थोडक्यात वाचतो. कधी आपण एखाद्या ठिकाणी जाणार असतो, पण अचानक काही कारणामुळे जाणे रद्द होते. कधी एखादा निर्णय घेणार असतो, पण अचानक मन बदलते. कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटते आणि आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवते. कधी एखादा शिक्षक, मित्र किंवा नातेवाईक योग्य वेळी योग्य सल्ला देतो. आपण म्हणतो, नशीब चांगले होते, योगायोगाने असे झाले. पण श्रद्धेच्या दृष्टीने पाहणाऱ्या भक्ताला त्यामध्ये ईश्वराची कृपा जाणवू शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक घटना चमत्कारच आहे, परंतु आपल्या जीवनात जे चांगले मार्गदर्शन, योग्य संधी आणि योग्य वेळी मिळणारी मदत मिळते, त्याबद्दल कृतज्ञ राहणे ही भक्तीची सुंदर भावना आहे. पालकांनी आपल्या मुलांना फक्त बाहेरच्या संकटांपासून वाचवण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी मुलांच्या मनातही योग्य ओळखण्याची क्षमता निर्माण करावी. कारण आईवडील प्रत्येक क्षणी मुलांसोबत राहू शकत नाही.
एक दिवस मुलगा शाळेत जाईल, नंतर कॉलेजमध्ये जाईल, नंतर नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाईल, कदाचित परदेशातही जाईल. त्यावेळी पालकांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण बालपणी दिलेले संस्कार त्याच्यासोबत असतील. म्हणूनच पालकांचे प्रेम आणि संस्कार हे मुलांसाठी आयुष्यभराचे संरक्षण बनतात. 3. स्वामींच्या कृपेचे शुभ संकेत कसे ओळखावे? कधी कधी आपल्याला वाटते, देव माझ्यासोबत आहे की नाही. आपल्याला चमत्कार दिसत नाही, देव प्रत्यक्ष समोर येत नाही. मग देवाची कृपा कशी ओळखायची? कधी कधी मोठा चमत्कार न होता छोट्या छोट्या सकारात्मक बदलांच्या रूपात जीवन सुधारत जाते. घरात शांतता वाढणे. ज्या घरात सतत भांडणे होत होती तिथे हळूहळू संवाद वाढू लागतो. एकमेकांचे म्हणणे ऐकून घेण्याची सवय लागते. राग कमी होतो. घरातील वातावरण प्रसन्न होऊ लागते. हा बदल खूप मोठा असतो, कारण घरातील शांतता हीच खरी संपत्ती आहे. मुलांच्या स्वभावात सकारात्मक बदल. पूर्वी सतत हट्टीपणा करणारे मूल अचानक आईवडिलांचे म्हणणे ऐकू लागते, अभ्यासाकडे लक्ष देऊ लागते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होते, वाईट सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. अशा बदलांकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलाचे फक्त मार्क्स पाहू नका, त्याच्या स्वभावातील चांगले बदलही पहा, कारण चांगला स्वभाव ही आयुष्याची मोठी संपत्ती आहे. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे. कधी एखाद्या मुलाला योग्य शिक्षक मिळतो, कधी एखादा चांगला मित्र मिळतो, कधी एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि त्याला योग्य दिशा दाखवते. अशा लोकांचे महत्त्व कमी समजू नका. पालकांनी मुलांच्या मित्रमैत्रिणींकडेही लक्ष दिले पाहिजे, कारण संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते. म्हणून मुलांना चांगली संगत निवडण्याची शिकवण द्या. 4. पैसा नाही तर संस्कार ही खरी संपत्ती. आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला चांगले जीवन द्यायचे आहे. त्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करतात. मोठे घर, चांगले शिक्षण, चांगले कपडे, चांगले मोबाईल, चांगले वाहन हे सर्व देण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट आपण कधी कधी विसरतो. मुलाला पैसा देणे सोपे आहे, पण चांगले संस्कार देणे अधिक महत्त्वाचे आहे. मुलाला महागडा मोबाईल दिला पण त्याचा योग्य वापर शिकवला नाही तर, मुलाला मोठ्या शाळेत शिकवले पण मोठ्यांचा आदर करायला शिकवले नाही तर, मुलाला भरपूर पैसा दिला पण पैशाची किंमत समजावली नाही तर, मुलाला स्वातंत्र्य दिले पण जबाबदारी शिकवली नाही तर. म्हणून पालकांनी मुलांना 3 गोष्टी जरूर द्याव्यात: वेळ, प्रेम आणि संस्कार. मुलांसोबत दररोज काही वेळ बोला. त्यांच्या मनात काय चालले आहे ते विचारा. त्यांना फक्त आदेश देऊ नका, त्यांचे म्हणणेही ऐका. मुलांनी चूक केली तर त्यांना अपमानित करण्याऐवजी ती चूक का झाली हे समजावून सांगा. त्यांना सांगा, चूक झाली म्हणून तू वाईट नाहीस, पण चूक समजून घेऊन ती पुन्हा होऊ नये हे महत्त्वाचे आहे. अशा शब्दांनी मुलांचा आत्मविश्वास वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालक स्वतः जसे जगतात त्यातूनच मुलं सर्वात जास्त शिकतात. आईवडील देवाला नमस्कार करतात, मोठ्यांचा आदर करतात, प्रामाणिकपणे काम करतात, गरजू व्यक्तीला मदत करतात, तर मुलं हे सर्व पाहून शिकतात. म्हणून मुलांना संस्कार शिकवण्यापूर्वी संस्कार स्वतःच्या जीवनात आणा. 5. रोजची छोटी पण मनापासून केलेली प्रार्थना. भक्तीमध्ये मोठमोठे विधीच आवश्यक असतात असे नाही. कधी कधी मनापासून उच्चारलेले 2 शब्दही मनाला मोठा आधार देतात. दररोज सकाळी किंवा रात्री शांतपणे स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा.
डोळे बंद करा. मनातील चिंता बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांचा विचार करून स्वामींना म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. त्यांना योग्य मार्ग दाखवा. वाईट संगतीपासून त्यांना दूर ठेवा. त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण करा. त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. आणि आम्हा पालकांना त्यांना योग्य संस्कार देण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना करताना फक्त मुलांसाठीच मागू नका, स्वतःसाठीही मागा. स्वामी, माझ्या मुलांना समजून घेण्याची बुद्धी मला द्या. कारण कधी कधी मुलांना बदलण्यापेक्षा पालकांनी आपला दृष्टिकोन बदलणे अधिक आवश्यक असते. पालकांसाठी स्वामींचा एक सुंदर विचार, मुलांचे भविष्य आपल्या हातात पूर्णपणे नसते. आपण त्यांच्यासाठी मेहनत करू शकतो, त्यांना शिक्षण देऊ शकतो, संस्कार देऊ शकतो, चांगले वाईट समजावून सांगू शकतो, पण त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण नियंत्रित करू शकत नाही. म्हणून जिथे आपली जबाबदारी संपते तिथे विश्वास सुरू झाला पाहिजे. मुलांना योग्य संस्कार द्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना योग्य मार्ग दाखवा आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण सततची भीती मुलांना सुरक्षित करत नाही, पण प्रेम, संस्कार, सन्मान आणि विश्वास त्यांना मजबूत बनवतात. शेवटचा संदेश, जर तुम्ही आज आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंतेत असाल, जर तुमच्या मुलाच्या एखाद्या चुकीच्या सवयीमुळे तुम्ही त्रस्त असाल, जर तुमचा मुलगा तुमचे ऐकत नसेल, जर तुमच्या मनात सतत एक प्रश्न असेल, माझ्या मुलाचे पुढे काय होणार, तर आज काही क्षण शांत बसा. स्वामींचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी महाराज, माझ्या मुलाचा मार्ग तुम्ही उजळून टाका. माझ्या मुलाला योग्य समजण्याची बुद्धी द्या. त्याच्या आयुष्यात चांगली माणसं आणा. त्याच्या मनातील भीती दूर करा. त्याला मेहनत करण्याची शक्ती द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला एक चांगला पालक बनण्याची बुद्धी द्या. मग आपल्या मनाला सांगा, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन, बाकी स्वामींच्या चरणी सोपवेन. कारण श्रद्धा म्हणजे समस्या कधीच येणार नाहीत असा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे समस्या आली तरी मी एकटा नाही. आणि विश्वास म्हणजे माझ्या मुलासाठी मी जे चांगले करू शकतो ते करेन आणि उरलेले स्वामींच्या चरणी अर्पण करेन. म्हणून आजपासून मुलांसाठी चिंता कमी करा आणि प्रार्थना वाढवा. राग कमी करा आणि संवाद वाढवा. फक्त पैसा देण्याऐवजी वेळ द्या. फक्त शिक्षण देण्याऐवजी संस्कार द्या. आणि मुलांच्या प्रत्येक पावलावर भीतीने नजर ठेवण्याऐवजी त्यांना योग्य मार्गावर चालण्याची ताकद द्या. शेवटी स्वामींच्या चरणी एक प्रार्थना, हे श्री स्वामी समर्थ महाराज, जगातील प्रत्येक आईवडिलांच्या मुलांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. प्रत्येक मुलाला चांगली बुद्धी, चांगले संस्कार, चांगली संगत आणि योग्य दिशा मिळू द्या. ज्या घरात चिंता आहे तिथे विश्वास निर्माण होऊ द्या. ज्या घरात अशांतता आहे तिथे प्रेम निर्माण होऊ द्या. ज्या मुलांचे पाऊल चुकीच्या मार्गाकडे वळत आहे त्यांना योग्य मार्ग सापडू द्या. आणि प्रत्येक पालकाच्या मनाला हे सामर्थ्य द्या की ते आपल्या मुलांना प्रेमाने, संयमाने आणि संस्कारांनी घडवू शकतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवो.